आपण दौंड तालुक्यात आहोत. दौंड तालुक्यातील राजेगाव असेल, खानोटा असेल, मलठण असेल, तसेच इंदापूर तालुक्यातील भिगवण आणि डिकसळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केलं जाते आणि ती माती उत्खनन करून वीटभट्ट्यांवर विकली जात असल्याची देखील माहिती समोर येते. त्याचबरोबर भीमा नदी पात्राच्या जे संपादित क्षेत्र आहे त्या संपादित क्षेत्रातून ही माती उपसा केल्यानं आता नैसर्गिक स्वरूप आहे ते देखील धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र गौण खनिज विभाग असेल, महसूल विभाग असेल, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, हे सर्व विभाग या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि डोळे झाक देखील करत आहे. कित्येक दिवसापासून ही माती उपसा होतीये, परंतु या माती उपसावर नियंत्रण आणताना प्रशासन मात्र असमर्थ ठरतंय. नक्कीच प्रशासन या सर्व घटनेकडे दुर्लक्ष का करतंय हा देखील प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय. इंदापूर असेल, इंदापूरमधील भिगवण, डिकसळ आणि दौंड तालुक्यातील राजेगाव, खानोटा आणि मलठण या परिसरामध्ये जे माती उत्खनन करणारे माफिया आहेत ते गुंड प्रवृत्तीचे असल्याने शेतकरी वर्ग देखील आता भीतीच्या सावटाखाली राहताना दिसत आहे. शेतकरी त्यांच्या विरोधात बोलण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळतंय, कारण शेतकरी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील पाहायला मिळतंय. नक्कीच प्रशासनाच्या वतीने या सर्व घटनेकडे कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील महत्वाचं आहे. आणि सर्व जी माती उपसा आहे, जी माती उपसा करण्याची जी प्रक्रिया आहे ती रात्रीच्या वेळी केली जाते. हायवा असेल, ट्रॅक्टर आणि जेसीबी असेल, याच्या साह्याने माती उपसा केली जाते. नक्कीच प्रशासनाच्या वतीने कोणती कारवाई केली जाते, प्रशासन कशा पद्धतीने या शेतकरी वर्गाला आणि जे नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याला कसं अबाधित ठेवण्याचं काम आता प्रशासन करतंय हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.